नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमी पुणे येथे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचं इम्पॉर्टन्स पाहिलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिशचा सिलेबस. एक्झॅक्टली ग्रामरमध्ये कोणता कोणता सिलेबस असतो आणि व्होकॅबमध्ये कोणता कोणता सिलेबस असतो. कारण आपण इंग्लिशचा अभ्यास करत असताना अगोदर आपल्या डोळ्याच्या समोर सिलेबस असणं खूप महत्वाचं आहे. जर सिलेबस असेल तर आपल्याला योग्य अभ्यास करण्याची काय होते, डायरेक्शन भेटतं. जर आपल्या समोर सिलेबस नसेल ना तर आपल्याला अभ्यासाचं डायरेक्शन मिळत नाही. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं असेल की माझाच विषय नसेल, तुम्ही बाकीच्या पण विषयांचा जेव्हा अभ्यास करसाल ना तर त्या विषयाचा अभ्यास करण्याच्या आधी तुम्ही त्याचा सिलेबस काढा. सिलेबस काढल्यानंतर मग तुम्ही त्या विषयाला काय करा, अभ्यासाला सुरुवात करा. कारण त्या सिलेबस मुळे काय होते, आपल्या अभ्यासाला एक डायरेक्शन भेटते. मग आपला इंग्लिशचा सिलेबस ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये आपला इंग्लिशचा काय सिलेबस आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, किती मार्काला असतात, या सगळ्यांचा काय करू आपण या ठिकाणी इकडे अभ्यास करू. ओके, चला पाहू आपण इकडे आता इंग्लिश सिलेबस. आता इंग्लिश सिलेबस मध्ये या ठिकाणी दोन सेक्शन आहेत. सेक्शन एक आहे आपला इथे इंग्लिश ग्रामर. सेक्शन एक कोणता असणार आहे आपला, इंग्लिश ग्रामर. आणि सेक्शन बी आहे, बी. एक सेक्शन ए इंग्लिश ग्रामर, सेक्शन बी इंग्लिश व्होकॅब्युलरी. लक्षात घ्या, सेक्शन ए इंग्लिश ग्रामर, सेक्शन बी इंग्लिश व्होकॅब्युलरी, असे दोन सेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचे. मग आता काय करू, आपण इंग्लिश ग्रामरला आपण इथे काय करूया, सुरुवात करूया. तर फंडामेंटल स्ट्रक्चर्स एक लक्षात घ्या. आता आपल्या ह्या ग्रामर मध्ये आहे ना, सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो या ठिकाणी आपला एक फ्रेजेस नावाचा टॉपिक आहे. आजकाल आपला आयोग आहे ना, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये तुम्हाला फ्रेजेसवर आयोग तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारत आहे. आता फ्रेजेस म्हणजे काय असते, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, व्हर्ब फ्रेज. मग आता काय करते आयोग, काय करते माहिती का, असं एक वाक्य देणार, त्या वाक्यामध्ये एक फ्रेज देणार, त्याला अंडरलाईन करणार आणि तुम्हाला विचारणार आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज. आणि खाली चार ऑप्शन असणार, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे. मग आता ह्या फ्रेजेस कशा ओळखायच्या, ह्याचे काय ट्रिक्स असतात, काय आयडिया असतात, ह्याचा अभ्यास आपण आपल्या लेक्चरमध्ये म्हणजे जेव्हा आपण हा टॉपिक बघूया, शिकूया, त्यावेळेला आपण तिथे करूया. मग आता हा फ्रेजेस तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्काला प्रश्न असतो. म्हणजे आता कसं असते लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक एक्झामला प्रश्न पडेल असं नाही. म्हणजे या एक्झामला समजा फ्रेजेसवर प्रश्न पडला तर पुढच्या एक्झामला पण फ्रेजेसवर प्रश्न पडेल असं असते का, असं नाही. त्याच्यामुळे एक्झामला जाताना काय करायचं, आपण सगळ्या टॉपिकची परिपूर्ण तयारी करायची. मग ते लोक कशावर का तुम्हाला प्रश्न विचारणार, आपण तयार राहायचं. पुढचा टॉपिक आपला इथे सेंटेन्स स्ट्रक्चर. आता सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय असते, वाक्यरचना. आता वाक्यरचना म्हणजे काय, इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात कशाने होते, वाक्याच्या शेवटी कोण असते, वाक्याच्या मध्यभागी कोण असते, हे तुम्हाला माहिती असणं म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असतं. मग तुम्हाला माहिती पाहिजे इंग्लिशमध्ये वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते, सब्जेक्टच्या पुढचा शब्द हा व्हर्ब असतो आणि त्या व्हर्बच्या पुढचा शब्द बाळांनो आपला हा कोण असतो, त्या ठिकाणी एकतर ऑब्जेक्ट असते, कॉम्प्लिमेंट असते आणि ऍडव्हर्ब असते. मग ते ऑब्जेक्ट कधी ओळखायचं, कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं, ऍडव्हर्ब कसं ओळखायचं, त्याच्या ट्रिक्स ह्या वेगवेगळ्या असतात. तर मी तुम्हाला जेव्हा टॉपिक शिकवेन ना तेव्हा तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे इथे लक्षात येईल तुम्हाला. आता या सेंटेन्स जसं फ्रेजेसचे 5 प्रकार बघितले आपण, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज आणि व्हर्ब फ्रेज, तसं या सेंटेन्स स्ट्रक्चरचे 6 प्रकार असतात. एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही प्लस सी, एस प्लस व्ही प्लस ए, एस प्लस व्ही प्लस आयओ प्लस डीओ, एस प्लस व्ही प्लस डीओ प्लस प्रिपोजिशन प्लस आयओ आणि एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओ सी. आता हे कसं ओळखायचं, कसं काय काय नाही, ज्यावेळेस टॉपिक शिकवेल त्यावेळेस तुम्हाला माहिती होत जाईल. आता फक्त आपलं सिलेबस आपण पाहत आहोत. पुढचा टॉपिक आपला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. तुम्हाला इथं काय करते माहिती आहे का, इथं आयोग काय करते माहिती आहे का, आता वाक्याचे प्रकार म्हणजे काय, तर वाक्याचे इंग्लिशमध्ये 4 प्रकार असतात. असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य. मग तुम्हाला आयोग काय करते, असर्टिव्ह सेंटेन्सचं काय करा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये रूपांतर करा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं काय करा, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करा. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं काय करा,
ऍसेटिव्ह मध्ये रूपांतर करा, एक्सक्लेमेटरीचं ऍसेटिव्ह करा. असं तुम्हाला काय करते त्यांनी 1 मार्काला प्रश्न तुम्हाला टॉपिक हा 1 मार्काला प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. काही काही वेळा 2-2 सुद्धा प्रश्न ह्या टॉपिकवर तुम्हाला विचारले जातात. म्हणजे फ्रेजेसवर एका प्रश्न असतो, सेंटेन्स स्ट्रक्चरवर तुम्हाला एका प्रश्न असतो, टाइप्स ऑफ सेंटेन्सेसवर तुम्हाला एक प्रश्न राहतोच. आता पुढचा टॉपिक आहे बाळांनो आपल्याला सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे काय? वाक्य एकीकरण. ओके, आता वाक्य एकीकरण, कंबायनिंग सेंटेन्सेस. आता वाक्य एकीकरण म्हणजे काय? सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग आयोग तुम्हाला काय करते? असे एक वाक्य देते आणि खाली सूचना देते, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. मग खाली 4 ऑप्शन असतात, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग तुम्हाला सिंथेसिस मध्ये हे सिंपल सेंटेन्स कसं ओळखावं, कंपाऊंड सेंटेन्स कसं ओळखावं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखावं, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखावं, याच्या तुम्हाला ट्रिक्स आणि आयडिया तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता सिंपल सेंटेन्स कसं ओळखायचं? ज्या वाक्यामध्ये एकच वर्ब आणि एकच सब्जेक्ट असतो त्याला म्हणतात सिंपल सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स कसं ओळखायचं? जर 2 वाक्य एका कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जोडले असतील त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचं? जर 2 वाक्य हे एका सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने जोडले असतील त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि चौथा प्रकार असतो कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर तिथं 3 किंवा 3 पेक्षा जास्त वाक्य एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. ओके, आता ह्याचं डिटेल्स मध्ये तुम्हाला मी डिटेल्स मध्ये माहिती कुठे सांगणार? ज्यावेळेस टॉपिक शिकवेल त्यावेळेला. आपला पुढचा टॉपिक आहे बाळांनो या ठिकाणी क्लॉजेस. ज्या विद्यार्थ्याला क्लॉजेस आले, बघा लक्ष द्या, मी तर असं मानतो ज्या विद्यार्थ्याला क्लॉजेस आले त्या विद्यार्थ्याला अख्खी इंग्लिश आली. कारण माझ्या व्ह्यूनं, माझ्या दृष्टिकोनातून इंग्लिशच्या ग्रामर मधला सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक कुठला असतो? क्लॉजेस. चांगले चांगले विद्यार्थी तर फर्स्ट क्लॉजेस मध्ये. आता क्लॉज म्हणजे काय? त्या क्लॉजचे मुख्य 2 प्रकार असतात. सगळ्यात अगोदर तुम्हाला क्लॉज म्हणजे काय ते माहिती पाहिजे. सब्जेक्ट आणि वर्ब या दोघांना म्हणायचं क्लॉज. ह्या क्लॉजचे 2 प्रकार असतात, एक असते मेन क्लॉज आणि एक असते सबऑर्डिनेट क्लॉज. आणि त्या सबऑर्डिनेट क्लॉजचे पुन्हा 3 प्रकार असतात, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. मग त्या नाउन क्लॉजचे पुन्हा 4 प्रकार, ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे 2 प्रकार, ऍडव्हर्ब क्लॉजचे 9 प्रकार. आता मेन क्लॉज कसं ओळखायचं, सबऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं, नाउन क्लॉज कसं ओळखायचा, ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसं ओळखायचं, ऍडव्हर्ब क्लॉज कसं ओळखायचं, याची डिटेल्स मध्ये माहिती आपण कुठे बघणार आहोत? क्लॉजेस या टॉपिक मध्ये. क्लॉजेस हा टॉपिक तुम्हाला परीक्षेत 2 ते 3 मार्काला असतो. कारण क्लॉजेसवर 2-2, 3-3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि ज्याला क्लॉजेस आलं, मी तर म्हणतो की त्याला अख्खं ग्रामर. कारण हा इथं ह्याला रूल पण लागतात आणि सेन्स पण लागतो क्लॉजेसला. बाकीच्या टॉपिकला रूल्स खूप जास्त असतात, ह्याला रूल्स प्लस सेन्स लागतो. ओके, चला पुढचा टॉपिक आपला या ठिकाणी पंक्च्युएशन, विराम चिन्हे. आता आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जो पंक्च्युएशन टॉपिक आहे या ठिकाणी तुम्हाला 15 पंक्च्युएशन मार्क्स असतात. 15. कोणकोणते 15 असतात? फुल स्टॉप, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क, हायफन, डॅश, अपॉस्ट्रॉफी साइन, कॅपिटल लेटर्स, त्याच्यामध्ये आपल्या तिथे आणखी पॅरेंथेटिस, असे तुम्हाला त्या ठिकाणी 15 प्रकारचे चिन्ह असतात. कशामध्ये? पंक्च्युएशन मार्क्स. मग फुल स्टॉपचा वापर कसा करावा, कॉमाचा वापर कसा करावा, एक्सक्लेमेशन मार्कचा वापर कसा करावा, क्वेश्चन मार्कचा वापर कसा करावा, इन्व्हर्टेड कॉमाचा वापर कसा करावा, कोलनचा वापर कसा करावा, सेमी कोलनचा वापर कसा करावा, हायफनचा वापर कसा करावा, डॅशचा वापर कसा करावा, कॅपिटल लेटरचा वापर कसा करावा, कॅरेटचा वापर कसा करावा, अशा 15 चिन्हांचा तुम्हाला आपल्याला अभ्यास करावा लागेल. जेव्हा हे 15 चिन्ह, 15 पंक्च्युएशन मार्क्सचा तुम्ही अभ्यास करसाल तेव्हा 1 ते 2 प्रश्न तुमचे फिक्स असतील. कारण ह्या पंक्च्युएशनवर मी बघतो कधी कधी परीक्षेमध्ये 1-2 प्रश्न तुम्हाला या सुद्धा टॉपिकवर विचारले जातात. मग पंक्च्युएशन म्हणलं की 15 पंक्च्युएशन मार्क्सचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. क्लॉजेस म्हणलं की मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉजचा अभ्यास पाहिजे. सिंथेसिस म्हणला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा अभ्यास पाहिजे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणलं ऍसेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा अभ्यास पाहिजे. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणलं एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही प्लस सी, एस प्लस व्ही प्लस ए, एस प्लस व्ही प्लस आय प्लस डी यू या रचनेचा अभ्यास पाहिजे. आणि फ्रेजेस म्हणला नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज आणि व्हर्ब फ्रेज याची तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, ह्याच्या पुढचा बघा आपले टॉपिक्स आहेत या ठिकाणी. आता पुढचा टॉपिक आपला इथं पार्ट्स ऑफ स्पीच. मी असं म्हणेन आपलं हे जे ग्रामर आहे ना बेटा, तर ग्रामर मध्ये आपण 100% जर काढले, 100 पैकी 60% म्हणतोय, 50 नाही,
40 नाही, 30 नाही, 100 पैकी 60% प्रश्न हे कुणावर असतात? पार्ट्स ऑफ स्पीचवर असतात. तुम्हाला वाटलं बाबा सर असं कसं काय 60% प्रश्न पार्ट ऑफ स्पीचवर असतात? हो, आता जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ना तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. व्यवस्थित ऐकायचं सगळ्या लोकांनी. तर पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपली पहिली पार्ट ऑफ स्पीच असते नाऊन. आता नाऊन म्हणलं ना की एवढं सोपं नाही. नाऊन म्हणजे त्याची डेफिनेशन आली, एक्झाम्पल आलं, संपलं पार्ट ऑफ स्पीच, असं असते का? नाही. तर नाऊन मध्ये 4 टॉपिकचा समावेश होतो. कोणते कोणते 4 टॉपिक? टाइप्स ऑफ नाऊन असतो, नाऊन द केस असतो, नाऊन जेंडर असते, नाऊन नंबर असते. आता नाऊन, टाइप्स ऑफ नाऊन म्हणजे काय? नाऊनचे प्रकार. आता नाऊनचे प्रकार कोणते कोणते असतात? प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन, काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन. कसं ओळखायचं, कसा अभ्यास करायचा आपण ह्या टॉपिकच्या वेळेला शिकूया. 2 नंबर असतो नाऊन द केस. केस म्हणजे विभक्ती. ह्या विभक्त्याचे 5 प्रकार: नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, व्होकेटिव्ह केस, डेटिव्ह केस आणि जिनेटिव्ह केस म्हणजेच पॉझेसिव्ह केस. हा, प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, षष्ठी विभक्ती, संबोधन विभक्ती, चतुर्थी विभक्ती. मग आता ह्या केसेसचा आपण अभ्यास त्या टॉपिकच्या वेळेला करू. पुढचं असते जेंडर, लिंग. वाटेल एवढा सोपा टॉपिक नाही आहे. आता जेंडर म्हणलं की जेंडरचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. तर इंग्लिशमध्ये जेंडरचे किती प्रकार असतात? 4. मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर, न्यूट्रल जेंडर. हे इंग्लिशचे 4 प्रकार असतात, ही लक्षात. मग ह्याच्यामध्ये रूपांतर असते. मस्क्युलाइनचं फेमिनाइन मध्ये रूपांतर करा, फेमिनाइनचं मस्क्युलाइन मध्ये रूपांतर करा. मग ते कसं करायचं, काय करायचं, हे प्रकार कसे ओळखायचे हे आपण जेंडर मध्ये बघूया. आणि पुढचा असतो बाळांनो तुमचा नाऊन द नंबर. नंबर म्हणजे काय? वचन. आता वचन म्हणजे काय? सिंग्युलर नंबर, प्लुरल. मग सिंग्युलर नंबर कसं ओळखायचं, प्लुरल नंबर कसं ओळखायचं? सिंग्युलर नंबरचं प्लुरल मध्ये रूपांतर करा, प्लुरल नंबरचं सिंग्युलर मध्ये रूपांतर करा. असं आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो 1 मार्काला. आता हे 4 टॉपिक तुम्हाला किती मार्काला असतात? 4 मार्काला. प्रत्येक टॉपिक तुम्हाला 1-1 मार्काला असतो. मग तुम्हाला नाऊनचे प्रकार माहिती पाहिजे, नाऊनच्या विभक्त्या माहिती पाहिजे, नाऊनचं जेंडर, लिंग माहिती पाहिजे, नाऊनचं नंबर, वचन माहिती पाहिजे. नाऊनचे प्रकार इंग्लिशमध्ये 5 असतात: प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. नाऊनच्या विभक्त्या इंग्लिशमध्ये 5 असतात: नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, डेटिव्ह केस, व्होकेटिव्ह केस. जेंडर इंग्लिशमध्ये 4 असतात: मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर, न्यूट्रल जेंडर. आणि नंबर नाऊनचे 2 असतात: सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. ह्याचं डिटेल्स मध्ये एक्सप्लेनेशन आपण काय करूया, आपल्या टॉपिकच्या वेळेला क्लिअर करू. हे 4 टॉपिक तुम्हाला किती मार्काला असतात? 4 मार्काला. म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्हाला किती मार्काला असतो? 1. म्हणजे पार्ट ऑफ स्पीच मधला आपला हा हे काय झाली या ठिकाणी आपली पहिली पार्ट ऑफ स्पीच झाली. पुढची पार्ट ऑफ स्पीच आहे बेटा प्रोनाउन, सर्वनाम. हा, तर सर्वनाम म्हणजे काय? बाबा नाऊन ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणायचं सर्वनाम. आता या सर्वनाम मध्ये आपल्याला एकच टॉपिक शिकायचे आहे, टाइप्स ऑफ प्रोनाउन. प्रोनाउनचे प्रकार. इंग्लिशमध्ये प्रोनाउनचे प्रकार पडतात किती? 10. कोणते कोणते? पर्सनल प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, इनडेफिनिट प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन. हे कसं ओळखायचं, ह्याच्या डेफिनेशन काय, एक्झाम्पल काय, त्यांचा वापर काय, हे कधी शिकायचं आपण? ज्यावेळेस मी तुम्हाला प्रोनाउन टॉपिक शिकवेन त्यावेळेस. पुढचा असतो बेटा त्याच्यामध्ये असते ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय लक्षात घ्या. तर नाऊन आणि प्रोनाउन यांच्याविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. आता ऍडजेक्टिव्ह मध्ये आपल्याला काय काय माहिती काय? ऍडजेक्टिव्हचे टाइप्स, प्रकार, ऍडजेक्टिव्हचा वापर आणि त्याचे महत्वाचे काही नियम. जसं मी नाऊनचे तुम्हाला 5 प्रकार सांगितले, प्रोनाउनचे आता 10 प्रकार सांगितले, तसं ऍडजेक्टिव्हचे इंग्लिशमध्ये 8 प्रकार असतात. कोणते कोणते? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह आणि एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह. असे 8 प्रकार कोणाचे असतात? ऍडजेक्टिव्हचे. आणि ह्याच ऍडजेक्टिव्ह मध्ये आपल्याला युजेस, त्याचा वापर बघायचा. आता ह्या ऍडजेक्टिव्ह मध्ये लिटल, अ लिटल, द लिटल यांचा वापर कसा करावा, फ्यू, अ फ्यू, द फ्यू यांचा वापर कसा करावा, किंवा एल्डर, एल्डेस्ट, ओल्डर, ओल्डेस्ट यांचा वापर कसा करावा, असे 15 ऍडजेक्टिव्ह असतात. हा, लिटल, अ लिटल, द लिटल यांचा वापर कसा करावा, किंवा मेनी, अ ग्रेट मेनी, मेनी यांचा वापर कसा करावा, नियरेस्ट, नेक्स्ट यांचा वापर कसा करावा, हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आता ऍडजेक्टिव्ह मध्ये आपले 3 टॉपिक असतात. पहिला असतो टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, 1 मार्काला. दुसरा असतो द करेक्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह, 2 मार्क झाले. आणि तिसरा असतो बेटा सम इम्पॉर्टंट रूल्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह मध्ये काही महत्वाचे रूल असतात. म्हणजे हे 3 टॉपिक तुम्हाला 3 मार्काला परीक्षेमध्ये असणार आहेत. म्हणजे ऍडजेक्टिव्ह ही जात तुम्हाला 3 मार्काला आहे, प्रोनाउन ही जात तुम्हाला 1 मार्काला आहे, नाउन ही जात तुम्हाला 4 मार्काला. पुढची जात आहे बेटा आपली इथं वर्ब. ऐका, पार्ट ऑफ स्पीच मधली सगळ्यात महत्वाची पार्ट ऑफ स्पीच कोण असते? वर्ब.
नाउन म्हणजे काय बघितलं आपण? नाउन इज अ वर्ड युज्ड ॲज द नेम ऑफ ए पर्सन, प्लेस ऑर थिंग. वस्तू, व्यक्ती, ठिकाणांच्या नावाला काय म्हणतो आपण? नाउन म्हणतो. प्रोनाउन म्हणजे काय? नाउन ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतं? प्रोनाउन म्हणतं. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय म्हणतं? काय पाहिलं आपण? नाउन आणि प्रोनाउन यांच्याविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतं. आता बघायचं उदाहरण. शब्दांच्या 8 जातींपैकी सगळ्यात महत्वाची पार्ट ऑफ स्पीच कुठली असते? व्हर्ब असते, क्रियापद असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता क्रियापद म्हणजे काय? व्हर्ब म्हणजे काय? जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, वाक्याचा मिनिंग पूर्ण करतो, त्या शब्दाला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हर्ब. ज्या शब्दाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, वाक्याचा मिनिंग पूर्ण होत नाही, त्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? व्हर्ब म्हणतात. आता या व्हर्ब मध्ये आपल्याला 8 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. 8. आणि हे 8 टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्काला असतात? 8 मार्काला. प्रत्येक टॉपिक 1 मार्काला. तर ह्या व्हर्ब मध्ये बाळांनो आपला पहिला टॉपिक असणार आहे व्हर्बचे प्रकार, टाइप्स. जसं आपण नाउनचे प्रकार बघितले, प्रोनाउनचे प्रकार बघितले, ऍडजेक्टिव्हचे प्रकार बघितले, तसं काय करू आपण इकडे आता? व्हर्बचे प्रकार बघायचे. व्हर्बचे इंग्लिशमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो मेन व्हर्ब आणि दुसरा असतो ऑक्झिलरी व्हर्ब. मग त्या मेन व्हर्बचे 2 प्रकार असतात, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आणि ऑक्झिलरी व्हर्ब त्याचे 2 प्रकार असतात, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. ओके, एकूण ऑक्झिलरी व्हर्ब 24 असतात, पण 24 पैकी प्रायमरी 11, मॉडल 13 असं असतंय. मग प्रायमरी 11 कोणते कोणते? एम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. आणि मॉडल 13 ते कोणकोणते असतात? शाल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर आणि यूज टू. ओके, चला मग हे झाले प्रकार. आता पुढे असते व्हर्ब मधला टॉपिक क्रमांक 2 असतो टेन्सेस, म्हणजे काळ. त्या काळाचे इंग्लिशमध्ये मुख्य प्रकार असतात 3: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता हे मुख्य 3 प्रकार झाले, पण या प्रत्येक प्रकाराचे पुन्हा 4 सब टाईप प्रकार, म्हणजे तिघांची म्हणून एकूण किती प्रकार होतात बाळांनो? या ठिकाणी तर 12 प्रकार होतात. मग आता 12 प्रकार कोणते? प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार, फ्युचरचे 4 प्रकार. प्रेझेंट टेन्सचे 4 कोणते कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट टेन्सचे 4 प्रकार, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्सचे 4 प्रकार, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या प्रकारात. आणि हा टॉपिक तुम्हाला टेन्सेस बघा, टाइप्स ऑफ वर्ब तुम्हाला 1 मार्काला, पण टेन्सेस मध्ये मी तुम्हाला 2 मार्काला. कारण टेन्सेस मध्ये त्याचे फॉर्म आणि त्याचे युजेस ह्याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये कंबाईन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग ते कसे, त्याचे फॉर्म काय असतात, त्याचे युजेस काय राहतात, प्रश्न कसे असतात, ह्याचा अभ्यास आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. व्हर्ब मधला पुढचा टॉपिक आहे बाळांनो, द सिक्वेन्स ऑफ टेन्सेस, काळाचा क्रम. आता तुम्हाला क्रम माहिती पाहिजे. समजा 2 वाक्य आहेत, 2 वाक्यापैकी पहिलं वाक्य पास्ट टेन्स मध्ये आहे, मग त्याच्या समोरचं वाक्य पुण्या काळामध्ये घ्यावं, प्रेझेंट मध्ये घ्यावं, पास्ट मध्ये घ्यावं का फ्युचर मध्ये घ्यावं. समजा पहिलं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, मग त्याच्या पुढच्या काळातलं वाक्य, पुढचं जे वाक्य पुण्या काळात घ्यावं ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे प्रेझेंट टेन्सच्या समोर कोणता काळ वापरावा, पास्ट टेन्सच्या समोर कोणता काळ वापरावा, फ्युचर टेन्सच्या समोर कोणता काळ वापरावा, याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा सुद्धा टॉपिक बनवून आपला किती मार्काला आहे? सिक्वेन्स ऑफ टेन्सेस 1 मार्काला टॉपिक आहे. पुढचा आहे कंडिशनल सेंटेन्सेस, ह्याचे 4 प्रकार असतात. आणि अतिशय महत्वाचा, आयोगाचं या टॉपिकवर विशेष प्रेम आहे, विशेष प्रेम. कारण जर मी आता आपण जर विचार केला कंडिशनल सेंटेन्स, तर मी 2007 पासून 2025 पर्यंत कमीत कमी 35 ते 40 प्रश्न या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने विचारले. 35 ते 40 प्रश्न. एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कंडिशनल सेंटेन्सेस. कंडिशनल सेंटेन्सची सुरुवात इफ अनलेस न होते. कंडिशनल सेंटेन्सचे 4 प्रकार असतात. कंडिशनल सेंटेन्स 1, कंडिशनल सेंटेन्स 2, कंडिशनल सेंटेन्स 3, कंडिशनल सेंटेन्स 4. 1, 2, 3, 4. मग कंडिशनल सेंटेन्स 1 कसं ओळखायचं, कंडिशनल सेंटेन्स 2 कसं ओळखायचा, कंडिशनल सेंटेन्स 3 कसं ओळखायचं, कंडिशनल सेंटेन्स 4 कसं ओळखायचं, याची माहिती आपण काय करणार आहोत त्या टॉपिकच्या वेळेला त्यावेळेला तिथं क्लिअर करून घेऊया. पुढचा टॉपिक आपला या ठिकाणी आहे बाळांनो मूड. मूड म्हणजे काय? मनाचा कल. आता या मूडचे इंग्लिशमध्ये 3 प्रकार असतात, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड, सब्जेक्टिव्ह. मग आता तुम्हाला इंडिकेटिव्ह मूड कसा ओळखायचा, इम्पेरेटिव्ह मूड कसा ओळखायचा, सब्जेक्टिव्ह मूड कसा ओळखायचा, हे तुम्हाला मी त्यावेळेला तिथे टॉपिक शिकवताना शिकवेल. आणि या 3 प्रकारापैकी सगळ्यात महत्वाचा प्रकार कुठला असतो? सब्जेक्टिव्ह मूड. हा प्रकार खूप महत्वाचा असतो. तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूडवर आयोग काय करते? जास्तीत जास्त प्रश्न विचारते. पुढचा टॉपिक असतो आपला क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. 8वी 9वी 10वी मध्ये आपण क्वेश्चन टॅग शिकलाय.
दिलेलं वाक्य ऑफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करावा. दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग ऑफर्मेटिव्ह करावा. पण इथला क्वेश्चन टॅग एवढा सोपा नाही आहे. तर तुम्हाला 22 नियम मी शिकवणार आहे. तुम्हाला 22 नियम तुम्ही शिकलात ना, तेव्हा तुमचा एक टॉपिक पूर्ण होईल. कोणता? क्वेश्चन टॅग. आणि हा सुद्धा टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्काला असतो. पुढचा टॉपिक आहे तुमचा फायनाइट नॉन फायनाइट वर्ब. आता हे फायनाइट नॉन फायनाइट वर्ब म्हणजे काय? तर फायनाइट नॉन फायनाइट वर्ब म्हणजे ज्या वर्बवरून तुम्हाला काळ समजतो त्याला म्हणायचं फायनाइट वर्ब. ज्या वर्बवरून तुम्हाला काळ समजत नाही त्याला म्हणायचं नॉन फायनाइट वर्ब. त्या नॉन फायनाइट वर्बचे 3 प्रकार असतात, इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल, जर्म. पार्टिसिपलचे पुन्हा 2 प्रकार असतात, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल. ओके, मग आता हे फायनाइट वर्ब एक्झॅक्टली काय, नॉन फायनाइट वर्ब म्हणजे काय, पार्टिसिपल म्हणजे काय, जेरेंड म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, ह्याची डिटेल्स मध्ये माहिती आपण कुठे पाहणार आहोत? फायनाइट नॉन फायनाइट वर्ब या टॉपिक मध्ये. पुढचा टॉपिक आहे आपला मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. खूप खतरनाक टॉपिक आहे, एकदम डेंजर, एकदम सेन्स वाला टॉपिक आहे. नियम तर आहेत पण नियमापेक्षा आपला सेन्स महत्वाचा असतो. आता मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे कोण? शाल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, नीड, डिअर आणि यूज टू. ह्यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. आयोग काय करते? एक वाक्य देते, त्या वाक्यामध्ये चुकीचं मॉडेल देते किंवा एक मॉडेल देते आणि विचारते किंवा फिल इन द ब्लँक्सला प्रश्न विचारते किंवा मग करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स देते विचारते. जिथे शुड यायला पाहिजे तिथे वुड देते, जिथे वुड यायला पाहिजे तिथे कुड देते, जिथे कुड यायला पाहिजे तिथे कॅन देते आणि तुम्हाला करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा. मग शालचा वापर कसा करावा, शूडचा वापर कसा करावा, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट यांचा वापर कसा करावा, याची डिटेल्स मध्ये माहिती आपण कुठे बघणार आहोत? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब या टॉपिक मध्ये. जेव्हा तुम्हाला बाळांनो हा टॉपिक मी शिकवेन ना त्यावेळेला बिलकुल एकदम व्यवस्थितपणे हा टॉपिक शिकायचा, कारण हा अतिशय अवघड आणि डिफिकल्ट आणि डोक्याला विचार करणारा टॉपिक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक वर्ब मधल्या 8 टॉपिक पैकी 2 टॉपिक सगळ्यात महत्वाचे, टेन्सेस आणि शेवटचा सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. आता सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट म्हणजे कर्ता आणि क्रियापद यांचा करार. कसला करार? जर वाक्याचा सब्जेक्ट हा कसा असेल? सिंग्युलर, तर पुढचा वर्ब कसा घ्यायचा? सिंग्युलर. जर वाक्याचा सब्जेक्ट कसा असेल? प्ल्युरल, तर पुढचा वर्ब कसा घ्यायचा? प्ल्युरल. याचे नियम असतात 30. आणि हा टॉपिक तुम्हाला परीक्षेला 2 ते 3 मार्काला 2 ते 3 प्रश्न तुम्हाला ह्या टॉपिकवर असतात. म्हणजे वर्ब मध्ये एकूण 8 टॉपिक आहेत, पण या 8 पैकी टेन्सेस याच्यावर 2 प्रश्न असतात, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट ह्याच्यावर 2 ते 3 प्रश्न असतात, कंडिशनल सेंटेन्स 2 प्रश्न असतात आणि बाकीचे टॉपिक एकेका प्रश्नाला असतात, 1-1 मार्काला असतात. म्हणजे एक प्रश्न म्हणजे 2 मार्क आपण प्रश्न कन्सिडर करतो या ठिकाणी. तर हे असे 8 टॉपिक पूर्ण केल्यानंतर तुमची एक जात पूर्ण होते. कोणते बेटा? वर्ब. म्हणजे नाउन मध्ये किती टॉपिक बघितले? 4. प्रोनाउन मध्ये किती? 1, 5. ऍडजेक्टिव्ह मध्ये किती? 3, 8. आणि ह्या वर्ब मध्ये किती? 8, 16. पहिल्या 4 पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपले किती टॉपिक झाले? 16 टॉपिक झाले. पुढचे पार्ट ऑफ स्पीच आहे आपली ऍडवर्ब, आणि हे ऍडवर्ब सुद्धा आपला 3 मार्काला आहे. आता ह्या ऍडवर्ब मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? ऍडवर्बचे प्रकार, त्याचा वापर आणि त्याचं वाक्यातलं स्थान. जसं आपण नाउनचे प्रकार बघितले, प्रोनाउनचे बघितले, ऍडजेक्टिव्हचे बघितले, वर्बचे बघितले, तसं आपण आता ऍडवर्बचे प्रकार बघूया. तर ऍडवर्बचे इंग्लिश मध्ये मुख्य 3 प्रकार असतात, सिंपल ऍडवर्ब, इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब, रिलेटिव्ह ऍडवर्ब. मग सिंपल ऍडवर्बचे पुन्हा 8 प्रकार, इंट्रोगेटिव्ह ऍडवर्बचे 6 प्रकार. ओके, ते कसं काय काय आपण त्या टॉपिकच्या वेळेला क्लिअर करू. पुढे असते आपलं द करेक्ट ऑफ ऍडवर्ब. ह्याच्यामध्ये महत्वाचे 12 ऍडवर्ब असतात. जसं की आता मी तुम्हाला म्हणलं व्हेरी आणि मच यांचा वापर कसा करावा, हार्डली, बेअरली, स्केअर्सली यांचा वापर कसा करावा, हार्ड आणि फास्ट यांचा वापर कसा करावा, किंवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं लेट आणि लेटले यांचा वापर कसा करावा, असे, किंवा इनफ हे ऍडवर्ब यांचा वापर कसा करावा. तर तो एक टॉपिक तुम्हाला 1 मार्काला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं पोझिशन, ऍडवर्बचं वाक्यातलं स्थान. म्हणजे काही ऍडवर्ब हे वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला येतात, काही ऍडवर्ब हे वाक्याच्या शेवटीला येतात, काही ऍडवर्ब हे सब्जेक्ट आणि वर्ब दोघांच्या मध्ये येतात. मग आता आयोग काय करते? त्या ऍडवर्बची जागा चेंज करणार आणि तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखा, इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा किंवा फिल इन द ब्लँक म्हणजे कम्प्लिशन, फिलर्सला तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे ऍडवर्ब हा टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्काला असणार आहे? 3 मार्काला. टाइप्स ऑफ ऍडवर्ब, द करेक्ट ऑफ ऍडवर्ब आणि पोझिशन ऑफ ऍडवर्ब. पुढचा टॉपिक आपला इथं बाळांनो या ठिकाणी इकडे कंजंक्शन म्हणजेच काय? उभयानवी अवधी. ओके, ह्याच्यामध्ये एक टॉपिक मिस झाला आपला इथं, चुकून जरा हे झालेलं आहे बेटा. प्रिपोजिशन नावाचा एक टॉपिक असतो आपला. नाउन झाला, प्रोनाउन झाला, ऍडजेक्टिव्ह झाला, वर्ब झाला, ऍडवर्ब झाला, 6 नंबरचा टॉपिक असतो प्रिपोजिशन.
इथे लिहायचं राहून गेलेलं आहे, इथं काही मिस्टेक झालेली आहे. तर प्रिपोजिशन मध्ये दोन टॉपिक असतात, एक असते टाइप्स ऑफ प्रिपोजिशन आणि दुसरा असतो फिक्स प्रिपोजिशन. अतिशय महत्वाची जात असते प्रिपोजिशन, हा लक्षात घ्या. प्रिपोजिशन हे वाक्यामध्ये नाउन आणि प्रोनाउनच्या पूर्वी वापरलं जाते आणि वाक्यातील इतर शब्दासोबत त्याचा संबंध दाखवला जातो, त्याला म्हणायचं प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन मध्ये आपले दोन टॉपिक असतील, टाइप्स ऑफ प्रिपोजिशन, फिक्स प्रिपोजिशन. ते दोन टॉपिक 2 मार्कात. पुढची पार्ट ऑफ स्पीच आहे तुमची कंजंक्शन, उभयानव्य अव्यय. या कंजंक्शन मध्ये आपल्याला दोन टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. पहिला असते त्याचे प्रकार आणि दुसरा असतो त्याचा वापर. तर कंजंक्शन म्हणले की त्याचे मुख्य 2 प्रकार. बघा, पार्ट ऑफ स्पीच प्रत्येकाचे प्रकार पडतात. नाउनचे प्रकार पडतात, प्रोनाउनचे प्रकार पडतात, ऍडजेक्टिव्हचे प्रकार पडतात, व्हर्बचे प्रकार पडतात, ऍडव्हर्बचे प्रकार पडतात, प्रिपोजिशनचे प्रकार पडतात, तसं कंजंक्शनचे सुद्धा प्रकार पडतात. कंजंक्शनचे मुख्य 2 प्रकार पडतात. पहिला असतो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, दुसरा असतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. म्हणजे प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयानवी अव्यय. मग त्या प्रधानचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे पुन्हा 4 प्रकार: क्युम्युलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, ऍडव्हर्सेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, डिजंक्टिव्ह और अल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, इलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्याचे 9 प्रकार: सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम, प्लेस, मॅनर, डिग्री, रिझन, पर्पज, रिझन, कंडिशन, कॉन्ट्रास्ट. ओके. मग हे कंजंक्शनचे प्रकार कोणते कोणते, त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते, त्याचा वापर कसा करायचा. त्या कंजंक्शन मध्ये नो सूनर दॅट, हार्डली व्हेन, ऍज सून ऍज, सो डॅश 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 दॅट, किंवा नॉट ओनली बट ऑल्सो, हार्डली व्हेन यांचा वापर कसा करायचा. कारण त्याच्यावर तुम्हाला आयोग भरपूर सारे प्रश्न विचारते. तर जेव्हा तुम्हाला मी तो टॉपिक शिकवेन ना बेटा, त्यावेळेला तुम्हाला ते माहिती. आणि शेवटची पार्ट ऑफ स्पीच आहे आपले इंटरजेक्शन, म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आजपर्यंतचा इतिहास आहे की आजपर्यंत आयोगानं असं एकमेव पार्ट ऑफ स्पीच आहे की ज्याच्यावर कधी प्रश्न पडलेला नाही. कोणतं? इंटरजेक्शन. कारण का प्रश्न पडला नाही? कारण ह्याच्यामध्ये कोणते टॉपिक नसतात, ह्याचे कुठले प्रकार नसतात, म्हणून ह्याच्यावर कुठला प्रश्न राहत नाही. पण तरी पण आपण शिकताना एक 10-15 मिनिटाचा टॉपिक आहे, ते आपण शिकायचं. हा झाला तुमचा इथं पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे लक्षात घ्या, पार्ट ऑफ स्पीच आपला टॉपिक किती महत्वाचा आहे. नाउन मध्ये आपण 4 टॉपिक बघितले, प्रोनाउन मध्ये 1, 5, ऍडजेक्टिव्ह मध्ये 3, 8, व्हर्ब मध्ये 8, 16, ऍडव्हर्ब मध्ये 3, 19, प्रिपोजिशन मध्ये 2, 21, कंजंक्शन मध्ये 2, 23. म्हणजे 23 टॉपिक पूर्ण केल्यानंतर पळानो आपला एक टॉपिक पूर्ण होतो, पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे ते 23 टॉपिक तुमचे 23 मार्क फिक्स करतात. हा, आता त्या पुण्या टॉपिकवर परीक्षेमध्ये प्रश्न पडेल आपण सांगू शकत नाही, ती आपल्या हातात नसते. लक्षात. ओके. आपलं काम काय आहे की एक्झामला आपण काय करायचं, ह्या सगळ्या टॉपिकची तयारी आपण काय करायची, परिपूर्ण करून जायची. कळालं तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच मध्ये कोणते कोणते पार्ट ऑफ स्पीच असतात, त्याचे प्रकार, उपप्रकार, टॉपिक्स. यस. चला, ऍडव्हान्स ग्रामर टॉपिक. आता ह्याच्यापेक्षा काही ऍडव्हान्स असतात बघा. काही फंडामेंटल घेतलं, पार्ट ऑफ स्पीच आली. आता ह्याच्यामध्ये आणखीन काही ऍडव्हान्स टॉपिक असतात बघा. जसं की आता इकडे बघा, आर्टिकल्स अँड व्हॉइस. आर्टिकल नावाचा एक प्रकार आहे. इनडेफिनिट आर्टिकल, डेफिनिट आर्टिकल. इनडेफिनिट आर्टिकल म्हणजे कोण? ए अँड. डेफिनिट आर्टिकल म्हणजे कोण? द. मग ए अँड चा वापर कसा करावा, त्याचे 10 नियम असतात. द चा वापर कसा करावा, त्याचे 15 नियम असतात. आणि ए अँड द चा वापर कुठं कुठं करायचा नाही, त्याचे 25 नियम असतात. 50 नियमांचा आपण अभ्यास केल्यानंतर आपला कोणता टॉपिक पूर्ण होतो? या ठिकाणी इकडे आर्टिकल नावाचा टॉपिक आपला इथे पूर्ण होतो. त्याच्यामध्ये पुढचा टॉपिक आपला या ठिकाणी व्हॉइस. आता व्हॉइस म्हणले की प्रयोग. ह्या व्हॉइसचे सुद्धा आपल्याला लक्षात घ्या. व्हॉइसला आपल्याला आयोग तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारते. आर्टिकलवर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न परीक्षेमध्ये असतात. आता व्हॉइस म्हणले की व्हॉइसचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, दुसरा प्रकार असतो पॅसिव्ह व्हॉइस. मग आयोग काय करते, ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य देते, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करा म्हणते. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य देते, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये त्याचं रूपांतर करा म्हणते. मग ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह मध्ये, पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करण्याच्या 18 पद्धती. किती पद्धती? 18 पद्धती. आता त्या पद्धती कोणत्या कोणत्या, काळाचे किती व्हॉइस असतात, ऑर्डर किती व्हॉइस असतात, व्हॉइस कसा ट्रान्सफर करायचा, ऍक्च्युअली पॅसिव्ह कधी करायचं, ऍक्टिव्ह कधी करायचं, क्रिया पुन्हा केली जाते, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये क्रिया पुन्हा होते, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रिया पुन्हा होते. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण कुठे घेऊया, व्हॉइस मध्ये. पुढचा टॉपिक आपला इथे डिग्री. डिग्री म्हणजे काय? कंपॅरिझन. लक्षात घ्या, एकासोबत किंवा अनेकांसोबत. आता डिग्री म्हणले की डिग्रीचे मुख्य 3 प्रकार: पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. तर लक्षात घ्या, ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या रूपाला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री, ऍडजेक्टिव्हच्या दुसऱ्या रूपाला म्हणायचं कम्पॅरेटिव्ह डिग्री, ऍडजेक्टिव्हच्या तिसऱ्या रूपाला म्हणायचं सुपरलेटिव्ह डिग्री. मग आता परीक्षेमध्ये प्रश्न असतो तुम्हाला कसा असतो,
पॉझिटिव्ह डिग्रीचं काय करा, कम्पेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करा. कम्पेटिव्ह डिग्रीचं काय करा, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करा. सुपरलेटिव्ह डिग्रीचं काय करा, कम्पेटिव्ह मध्ये रूपांतर करा. कम्पेटिव्हचं काय करा, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन करा, रूपांतर करा. 1 मार्काला तुम्हाला प्रश्न असतो डिग्रीवर. कधी एक प्रश्न असतो, कधी 2 सुद्धा प्रश्न तुम्हाला राहू शकतात. मग आता डिग्रीमध्ये कसं रूपांतर करायचं, काय करायचं, हे आपण काय करूया, आपल्या ज्यावेळेस तुम्हाला मी हा टॉपिक शिकवेन ना, त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअरपणे चांगल्या प्रकारे माहिती होऊन जाईल. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस तुम्हाला सांगितले मग तिकडे. पुढचा टॉपिक असतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. येस, नॅरेशन, ह्यालाच म्हणतात नॅरेशन. ओके, तर नॅरेशन म्हणजे काय असते, कथन, कथन करणे, आपले विचार मांडणे. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं बोलणं आपण जसं तसं सांगतो ना, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं बोलणं आपण जसं तसं न सांगता आपण आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये सांगतो ना, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसे असतात की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करा, इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करा. मग तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये, इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच मध्ये काय करता आलं पाहिजे, रूपांतर करता आलं पाहिजे. आता हे रूपांतर कसं करायचं, मग डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्यासाठी किती गोष्टींमध्ये बदल करावा लागतो, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण काय करूया या टॉपिक मध्ये, म्हणजे कोणा नॅरेशन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण क्लिअर करूया. ओके, सिंथेसिस क्लॉजेस तुम्हाला मग सांगितलं, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज वगैरे, पंक्च्युएशन पण सांगितलं. ओके, येस. हा, आता सेक्शन ए कळालं तुम्हाला, सेक्शन ए, राईट. तर सेक्शन ए मध्ये आपण ग्रामर बघितलं, त्या ग्रामर मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक बघितले, मेन टॉपिक 15 बघितले. ओके, मेन टॉपिक फ्रेजेस आला, सेंटेन्स स्ट्रक्चर आलं, पार्ट ऑफ स्पीच आलं, आर्टिकल आलं, व्हॉइस आला, डिग्री आला, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आला, सिंथेसिस आलं, क्लॉजेस आलं, पंक्च्युएशन आलं. तर हे जे टॉपिक असतात ना, बघा लक्षात घ्या, हे टॉपिक आपल्याला ग्रामर मध्ये टॉपिक येतं. आता आपण सेक्शन ए झाला, सेक्शन बी आहे. सेक्शन बी मध्ये होकॅब असते. आता या होकॅब मध्ये लक्षात घ्या, होकॅब. हा, आता या होकॅब मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात ते समजून घ्या. चला, पहिला टॉपिक आपला सिनोनियम्स, म्हणजे काय असते, समानार्थी शब्द. समानार्थी शब्द लहानपणापासून आपण पाठ केलेला असतो बघा, समानार्थी शब्द. याचे सगळे तुम्हाला पीडीएफ, पीपीटी सगळं तुम्हाला क्लासमध्ये आपल्या भेटेल. दुसरा असतो बायोडेटा अँटोनियम्स, म्हणजे विरोधार्थी शब्द. सिनोनियम्स तुम्हाला परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न असतात. अँटोनियम्स तुम्हाला परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न असतात. तर जे काही क्लासमध्ये तुम्हाला मी सिनोनियम्स, अँटोनियम्स शिकवेन, तुम्हाला पीडीएफ, पीपीटी देईन ना, त्याचाच अभ्यास करायचा. पुढे असतो इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे काय, शब्द समूहाबद्दल एक शब्द. अ पर्सन हु बिलीव्ह इन गॉड, असा व्यक्ती जो देवावर विश्वास ठेवतो त्याला काय म्हणतात. अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड, असा व्यक्ती जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला काय म्हणतात. ओके, तर तुम्हाला ह्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात. मला थिस्ट का असते, ऍथिस्ट असते, असे बरेचसे शब्द असतात जे की मी तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये शिकवणार आहे. पुढचं असतं इडियम्स आणि फ्रेजेस, वाक्प्रचार व शब्दसमूह. आता हे वाक्प्रचार आणि शब्दसमूह जे काय तुम्हाला मी क्लासमध्ये शिकवेन त्याचा अभ्यास करायचा, एक्झामला जायचं, ह्याच्या बाहेरचं तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही. जे काय ह्याच्यामध्ये दिलेलं असेल ना बाळांनो, तेच तुम्हाला तिथे भेटेल. पुढचा टॉपिक असतो फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब म्हणजे कसं, जम्प ऍट, जम्प इन, जम्प ऑन, जम्प बाय. कसं नेमकं जम्प ऍट म्हणजे काय, जम्प इन म्हणजे काय, जम्प ऑन म्हणजे काय, जम्प बाय म्हणजे काय, हा, ते आपण या टॉपिक मध्ये शिकूया. आणि शेवटचं असते प्रोहर्ब. लक्षात घ्या, प्रोहर्ब म्हणजे काय, मनी. ओके, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, टाइम इज मनी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हे जे मनी असतात ना, मनी, ह्या मनीवर सुद्धा तुम्हाला आयोग काय करतो, 1 मार्काचा प्रश्न विचारतो. म्हणजे सिनोनियम्सवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतात, अँटोनियम्सवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतात, वन वर्ड सबस्टिट्यूशनवर सुद्धा 1 ते 2 प्रश्न असतात, इडियम्स आणि फ्रेजेसवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतात, फ्रेझल वर्बवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतात, प्रोव्हर्बवर तुम्हाला 1 प्रश्न असतात. म्हणजे मी हे प्रत्येक टॉपिक तुम्हाला 2-2 मार्काला कन्सिडर करणार आहे. ऍक्च्युली 50 क्वेश्चन असतात, 50 क्वेश्चन पैकी नॉर्मली 30 ते 32 क्वेश्चन हे ग्रामरचे असतात. राहिलेले 32-33 क्वेश्चन ग्रामरचे असतात. 12-13 मार्काचं होकॅब असते, 45 मार्क्स झाले, आणि 5 मार्काचं कॉम्प्रिहेन्शन असते, म्हणजे उतारा. ह्या तिघाचा मिळून आपला इंग्लिश पेपर काय झालेला असतो, इथं तयार झालेला असतो. त्या ग्रामर मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, होकॅब मध्ये सिनोनियम्स, अँटोनियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स आणि फ्रेजेस, फ्रेझल वर्ब आणि प्रोव्हर्ब. एवढे टॉपिक तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, इथं होकॅब मध्ये करावं लागेल. ग्रामर मधले टॉपिक तुम्हाला माहिती झाले, तिकडचे 15 टॉपिक आहेत ग्रामर मधले. ओके, फ्रेजेस, सेंटेन्स स्ट्रक्चर, पार्ट ऑफ स्पीच, आर्टिकल, व्हॉइस, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, क्लॉजेस, पंक्च्युएशन, होमोनियम्स, होमोफोन्स, होमोग्राफ्स, कलोकेशन, द सेम वर्ड डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. ओके, तर असे टॉपिक आहेत ते ग्रामर मधले. आणि होकॅब मधले कोण कोण, सिनोनियम्स, अँटोनियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स आणि फ्रेजेस, फ्रेझल वर्ब आणि प्रोव्हर्ब. म्हणजे एवढे टॉपिक केल्यानंतर तुमचं होकॅब होणार,
आणि 15 टॉपिक केल्यानंतर तुमचं ग्रामर. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनाच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये 2 सेक्शन असतात. सेक्शन 1 इंग्लिश ग्रामर 15 टॉपिक, सेक्शन बी इंग्लिश व्होकॅब्युलरी 6 टॉपिक. आपले 15 टॉपिक कोणते कोणते ग्रामरचे? फ्रेजेस, पार्ट ऑफ स्पीच, आर्टिकल, व्हॉइस, डिग्री, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच, सिंपल कंपाउंड कॉम्प्लेक्स, क्लॉजेस, पंक्च्युएशन, द फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, द सेम वर्ड डिफरंट पार्ट ऑफ स्पीच, होमोनियम्स, होमोफॉर्म्स, होमोग्राफ्स, कलोकेशन आणि कलोकेशन. हे 15 टॉपिक. आणि व्होकॅबचे 6 टॉपिक कोणते कोणते? सिनोनियम्स, अँटोनियम्स, वन वास्तव प्रिशन, इडियम्स आणि फ्रेजेस, फ्रेझल वर्ब आणि प्रोव्हर्ब. म्हणजे सेक्शन ए ग्रामर, सेक्शन बी व्होकॅब. तर ग्रामर मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, किती मार्कांना असतात पाहिलं. सेक्शन बी व्होकॅब, व्होकॅब मध्ये किती टॉपिक असतात, किती मार्कांना असतात तेही पाहिलं. ओके, तर ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला एक्झॅक्टली ग्रुप बी आणि ग्रुप सी चा इंग्लिश सब्जेक्ट मध्ये ग्रामर मध्ये काय सिलेबस असतो आणि व्होकॅब मध्ये काय सिलेबस असतो याची चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे माहिती मिळालेली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, एक्झॅक्टली ग्रुप बी मध्ये प्रश्न कसे असतात. एक तुम्हाला मी 10 प्रश्न घेणार आहे. ओके, म्हणजे ग्रुप म्हणजे 21, 22, 23, 24 मध्ये जे ग्रुप बी ग्रुप सी ला जे प्रश्न पडलेले असतील ना, ते आपण एक 10 प्रश्न काय करू आपण इथं पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहोत. म्हणजे त्या प्रश्न घेतल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली प्रश्न कसे असतात. ओके, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचं इम्पॉर्टन्स बघितलं. ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचा सिलेबस बघितला. आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न कसे विचारले जातात त्याचा आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. ओके, तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शांतपणे ऐकल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मी आभारी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण प्रश्न वगैरे घेणार आहोत तर त्या प्रश्नासाठी पण तुम्ही काय करा, तयार राहा. धन्यवाद, थँक्यू.